त्यामुळे सगळ्या संघांचा देखील खूप खूप आभार. नक्कीच पहिली सेमीफायनल बॅक स्टेजचे धुरंधर वर्सेस थिएटर मॅजिक अशा या दोन बलाढ्य संघांमध्ये ही पहिली सेमीफायनल. पहिला बॉल, पहिला चेंडू आणि पहिला षटकार मारलाय. पीपीच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. अतिशय दणदणीत अशी सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या सेमीफायनलची. चेंडू गेलाय सीमारेषा पार, फलंदाजाने लगावलाय षटकार. आणि सुंदरचा झेल मात्र घेतला. वा काय फिल्डिंग लावली होती. सुंदर सुंदरचा झेल घेतलेला आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या मित्रासाठी. म्हणताना मूर्ती लहान पण कीर्ती महान अशाच प्रकारे फिल्डिंग आपल्याला इथे पाहायला मिळाली. उत्कृष्ट असा झेल, प्रचंड तडफण असा असणारा हा सामना, तरी देखील खूप चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती पहिली विकेट जाताना दिसते. जोरदार टोलावलेला चेंडू मात्र एक धाव मिळते सिद्धेशला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रत्येक सामन्यात आपल्याला बघायला मिळाली होती या खेळाडूकडनं. हो हो पुन्हा एकदा एक चौकार मिळतोय. अनिकेत चिले यांच्या बॅटमधून आलेला चौकार. आपला चिपळूणचा सुपुत्र. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा एक मारलेला फटका, एका हाताने मारलेला, मात्र एक धाव मिळते. सुरू असलेला सामना. हो अतिरिक्त धाव मिळते. स्क्वेअर चेंडू. पुन्हा एकदा एक स्क्वेअर चेंडू. काहीसा भरकटतोय मात्र पुन्हा एकदा टोल लावला आणि हा षटकार. सिद्धेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार. षटक पूर्ण होतोय. धावसंख्या झाली 20. एक षटक पूर्ण, धावसंख्या झालेली आहे 20. बघू आता कुणाल पवार कोणाच्या हातात चेंडू देत आहेत. पुढील षटक घेऊन आलेला आहे संकेत. संकेत मारा करेल अनिकेतला. ऑन द ट्रॅक संकेत. थोडासा बदल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. हो जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत आपल्या खेळाडूसाठी. छोटा पॅकेट बडा धमाका. पुन्हा एकदा जोरदार षटकार आलाय. अनिकेत चिले, चिपळूणचा बाल्या. पुन्हा एकदा टोलवलं, मात्र हा झेल सोडलाय. हातातली कॅच फाटक्या हाताने सोडली आहे. पुन्हा एकदा सुंदर विवेक. काहीतरी कानमंत्र संकेतला. पुन्हा एकदा जोरदार. वा 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 मजाच घेतोय जवळजवळ. एक चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा एक टोलवला चेंडू आणि षटकार मिळतो पुन्हा एकदा. वा 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 जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अनिकेत चिले, चिपळूणचा बाल्या, चिपळूणचा सुपुत्र.
काय जो खतलवून टाकतो शाप. हो हो बाल्या डान्स पण करतोय आपला भाऊ. क्या बात आहे. बघूया कुणाल पवार आता कोणावर जबाबदारी देतात आणि जबाबदारी दिली गेली आहे ईशान. ईशान. राईट अप राऊंड मारा करेल. हॅलो 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 हॅलो. वा 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 करडी गायला लागलेला शॉट. वा 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 आपल्या पाठीशी उभी आहे करडी गाय. पुन्हा एकदा ईशान मारा करतोय. हा पुन्हा एकदा मारलेला जोरदारचा षटकार सिद्धेश. वा 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 खूप सुंदरचा सेमीफायनलचा हा सामना. आणि हा चौका. वा कमाल. हॅलो हॅलो. बॅटरी फुल. ईशान मारा करेल सिद्धेश याला. आणि आता या ठिकाणी अतिशय रोमांचक पद्धतीने चाललेली ही सेमीफायनलची पहिली मॅच. पुन्हा एकदा मारलेला हा फटका अतिशय सुंदर षटकार. बघतोस का रागानं षटकार मारला वागानं असा आपला सिद्धेश थिएटर मॅजिक संघाकडनं जोरदार मारा करतोय. आता मात्र चेंडूला मैदान दाखवलेलं आहे आणि एक धाव घेतलेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या झाली 61. ईशान आणि काही असं समजलं नाहीये चेंडू. अनिकेत याला 3 ओव्हर 61. खूप मजबूत अशी धाव संख्या डहाणूकर संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आता बॉलिंग साठी आलेला आहे तो विवेक. विवेक राईट ऑन ओव्हर मारा करेल सिद्धेश याला. 61 अशी धाव संख्या झालेली आहे. अतिशय कमालीचा खेळ या ठिकाणी पहिल्या सेमीफायनल मध्ये बघायला मिळतोय. टाकला चेंडू आणि हा शकत होता. आणि हा षटकार सिद्धेशच्या बॅट मधून निघालेला काही उत्तुंग षटकारांची आतिषबाजी करतोय तो सिद्धेश. संघासाठी नक्कीच भरीव कामगिरी करतोय. हो सुंदरसा चेंडू आणि गडी बाद होतोय. आणि सिद्धेश बोल्ड आउट होतोय. जोरदार काय झाला पाहिजे सिद्धेशसाठी. कमाल कमाल फलंदाजी सिद्धेश याने केलेली आहे. सेमीफायनलला 6 अशी फलंदाजी सिद्धेश याची जागा द्यायला जातो सीड. पुढील फलंदाज चांगला चेंडू टाकला तर विवेक याने कळलं नाही सिद्धेश याला आणि तो बोल्ड आउट झालेला आहे. पुन्हा एकदा फलंदाज आला तो देखील सिद्धेश आहे पण तो आहे गावडे. अंपायर त्यांची लेन साफ करताना सिद्धेश गावडे. विवेक पुन्हा एकदा राईट वर मारा करेल तो सीड याला. चार चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या इनिंग मधला. विवेक मारा करेल आणि काही स्वैराचा चेंडू या ठिकाणी अवांतर धाव मिळालेली आहे डहाणूकर संघाला. धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली आहे 68. सीड विवेक राईट वर मार्ग सीड याला. सरळ मारला फटका सीड याच्या बॅट मधून निघालेला. सुंदर असा षटकार. धाव संख्या झाली आहे 74.
हेल्दी फटका मारलेला आहे विवेक याला. पुन्हा एकदा विवेक आणि एक सोड असा बॉलरची लाईन अँड लेंथ बिघडवून टाकलेली आहे सीड याने त्यांच्या एका फटक्यामधून. आणि पुन्हा एकदा सज्ज होतो सीड. राईट ओव्हर मारा करेल विवेक. पुन्हा एकदा माझा फटका आणि या ठिकाणी हा षटकार. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका सीड याच्या बॅट मधून निघालेला. मैदानात पूर्ण जल्लोष. त्यांची टीम पूर्ण बॅकअपला उभी आहे. आणि एज होऊ शकतो आणि आउट झालेला आहे सिद्धेश. आणि स्वतःची कामगिरी बजावून गेली आणि सिद्धेश जागा गेला गेला सुमित. पुढील फलंदाज सुमित. सेमीफायनलचे सामने 6 चेंडू आणि 4 षटकांचे आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर. विवेक माराकरेल सुमित याला. सरळ मारलेला फटका आणि बाहेर धावा मिळतात आणि हा षटकार सुमितच्या बॅट मधून निघालेला. शेवटचा चेंडू आणि धाव संख्या आता झालेली आहे 87. जिंकण्यासाठी 88 धावांचं आव्हान. डबल 8. या टुर्नामेंट मधली सर्वोच्च अशी धावसंख्या होती 88 आणि त्या धावसंख्येला झेप घेतलेली आहे पहिल्याच सेमीफायनल मध्ये डहाणूकर संघाने. आणि 88 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते खालसा संघासमोर. पाहूया आता काय करतोय. आरामात. सुरू असलेला सामना थिएटर मॅजिक वर्सेस बॅकस्टेजचे धुरंधर. आणि बॅकस्टेजच्या धुरंधरांना जिंकण्यासाठी 88 धावांची आवश्यकता. भलं मोठं असं आव्हान थिएटर मॅजिक संघाने त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. बघूया बॅकस्टेजचे धुरंधर कसे खेळ करतात आणि त्यांचे फलंदाज कशा प्रकारे हा सामना. आणि पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. सेकंड इनिंगचा खेळ सुरू होतोय. 88 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी दिलेलं आहे ते डहाणूकर संघाने. मजबूत असं उद्दिष्ट दिलंय ते खालसा संघाला. आणि खालसा संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येतो तो विवेक आणि त्याच्या सोबत जाणार आहे तो लवकरात लवकर आपली सलामीवीर जोडवी. विवेक आणि कुणाल लवकरात लवकर मैदानात जायचंय. हे सामने खेळून अंपायर्सना साऊथ आफ्रिकेला रवाना व्हायचंय. त्यांचं रात्रीचं फ्लाईट आहे अंपायर्सचं. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. थोडं सहकार्य करायचं आपल्याला. वेळेचं बंधन आहे. विवेक आणि कुणाल 88 धावांचं उद्दिष्ट आहे यांच्या समोर. आणि प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो. बॉलर नेम सार्थ. थँक्यू सार्थ. विवेक स्ट्राईक वर येतो विवेक. त्याची साथ देतो तो कुणाल. बॉलिंग मार्क वर येतो सार्थ. 88 धावांचं उद्दिष्ट आणि हा सेकंडचा सामना सुरू होतोय. सार्थ लेफ्ट आर्म बॉलर. आणि एकही चेंडू झाला नाही. विवेकने बॅट बदललेली आहे. चांगली ऑर्गनाइज केलेली ही टुर्नामेंट. एकदा ऑर्गनायझिंग कमिटीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या ठिकाणी. आणि सेकंड इनिंग पहिली सेमीफायनल सेकंड इनिंग सुरू होते. सार्थ मारा करेल विवेक याला. पाहूया काय होतं या ठिकाणी. पहिला चेंडू ऑफ साईडला तटावलेला आहे. एक धाव मिळते. अर्चित चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव बरोबर खातं उघडलेलं विवेक आणि संघाचं सुद्धा. आणि पुन्हा एकदा सार्थ
मारा करेल कुणाल याला. कुणाल लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. गाणी लावले तुमच्यासाठी चांगले काय. आणि अनिकेत आणि कुणाल चिपळूणचा बाल्या जरा डान्स होऊन जाऊ दे. वा वा अनिकेत चिले जिलेले अनिकेत चिलेले. सुंदर असा झेल घेतला होता अनिकेत चिले यांनी. अतिशय चपळतेने हा झेल पकडले आपल्या चिपळूणच्या प्लेअरने. हा अतिशय कमाल आणि चांगलं षटक टाकतो संघासाठी सार्थ. सरळ मारलेला फटका. धाववाची संधी होती परंतु या ठिकाणी एकही धाव नाही मिळालेली आहे. सार्थ संघासाठी चांगली कामगिरी करतोय. स्ट्राईक वर येतो अद्वैत. पाहूया काय होतं यापुढे. राईट साईडला मारलेला फटका. एक धाव तर नक्कीच मिळते आणि एका धाव समाधान मानावं लागतंय त्या अद्वैत याला. धाव संख्या झाली ती 2. एक गडी बाद 2 आणि विवेक स्ट्राईक वर असताना सार्थ लेफ्ट आर्म बॉलर मारा करेल राईट हँडेड बॅट्समन विवेक याला. सरळ मारलेला फटका. बघा किती धावा मिळत आहेत आणि हा चौकार. वा 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 विवेक. पंचांनी चौकाराचा इशारा दिलेला आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा सार्थ. सरळ चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे पण एक धाव मिळालेली आहे. किती आला स्कोर. 1 वर 7. षटक पूर्ण होते. धावसंख्या मात्र होते 7. धावसंख्या झाली 7. बॉलरचं नाव निलेश. बॉलिंग मार्क करतो निलेश. एमडीचा ट्रक निघालेला आहे सेमीफायनल सामन्यासाठी. खेळी करा काहीतरी. आणि या अवांतर धाव मिळालेली आहे. एमडीचा ट्रक निघालेला आहे या ठिकाणी. ऑक्स पाहिजे. ऑक्स अँड्रॉइड कोण आहे. अँड्रॉइड हो 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 हो. सुंदर असा चेंडू. काहीसा न कळालेला फलंदाज मात्र अद्वैत गांगरला होता थोडासा. मोबाईलवर लावायला लागेल. हे नाही टर्फलेच आहे. टर्फलला विचार. हे टर्फलला विचार ना. इथे तुझ्या झालंय का. माझं पण झालंय. तासाकाच झालंय माझं. चला हा त्याला विचार असणार. हा जाना विचार ना त्याला. चला पुन्हा एकदा सज्ज नित्या. काय आम्हाला पण सांगा. एकच धाव मिळते. चला पुन्हा एकदा जोरदार मारला षटकार. विवेकच्या बॅट मध्ये आलेला. काहीसा दिलासा मिळतो संघाला. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि पुन्हा एकदा षटकार मिळतो विवेकच्या बॅट मध्ये आलेला. विवेक एक
चांगला फलंदाज संघासाठी चांगली कामगिरी करतोय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. पुन्हा एकदा विवेक, निलेश मारा करेल विवेक याला, आणि अवांतर धाव, आणि ह्या चेंडूवरती फायदा उचलायला पाहिजे होता विवेक याने. हे बाहेरून बोल नको रे. बाहेरून बोलायचं नाहीये. अँड्रॉइड आहे काय? आणि सार्थ याने जवळजवळ व्हॉलीबॉलचा स्टान्स घेतला होता. वा वा, समोर खेळ आहे. धावसंख्या झाली 23. सार्थ याने जवळजवळ व्हॉलीबॉलचा स्टान्स घेऊन हा झेल पकडलेला आहे. मात्र विवेक परततोय पवेलियन मध्ये. आणि आता आपल्या गोलंदाजीसाठी आलाय तो अनिकेत, प्लेअर ऑफ द चिपळूण. अतिशय चांगली गोलंदाजी करतो आणि फलंदाजी सुद्धा. कोणाकडे जर अँड्रॉइड फोन असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या ते यायचं अँड्रॉइड फोन घेऊन. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या शर्यतीत असलेला अनिकेत. दोन ओव्हर नंतर धावसंख्या झाली 23. अनिकेत सरळ मारलेला फटका पाहावा किती धावा मिळतील, आणि 1 धाव मिळालेली आहे आणि चेंडूने उलकावली दिली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा घेतलेल्या आहेत. अद्वैत उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. अद्वैत आणि ऋषी याचं चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरलेला अद्वैत. चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरला. आणि आपला स्पेशल चिपळूणचा स्पिन टाकायचा आहे अनिकेत याने. हो, एक जनशताब्दीच्या स्पीडने जाते, त्या स्पीडचा चेंडू या ठिकाणी. चांगला जो मुदत टाकला बॉल तो. अनिकेत त्याला टिप्पणी आलेली आहे, मुदात मार मुदात. पुन्हा एकदा मारलेला सरळ मारलेला फटका. झेल होऊ शकला असता, परंतु अद्वैत काहीतरी एक घणाघाती हा फटका मारलेला अद्वैत याने. पुन्हा एकदा सरळ मारलेला फटका पाहिजे. धाव मिळतो, 1 धाव मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण अर्चित यांच्याकडून. आणि एका धावावर समाधान मानावं लागतं. अद्वैताला स्ट्राईकवर आला ऋषी, आणि ऋषी सामना करेल अनिकेत याचा. सरळ मारलेला फटका भाव किती धावा मिळतात, आणि चांगला झेल पकडलेला आहे सिद्धेश याने. मॅच मध्ये रंगत आणलेली आहे सिद्धेश याने. वा, धाव संख्या झालेली आहे 32. जिंकण्यासाठी 88 धावांचं उद्दिष्ट, आणि धाव संख्या झालेली आहे 32. चांगली सांघिक कामगिरी करतो तो डहाणूकरचा संघ. थिएटर मॅजिक. सामना डहाणूकरच्या दिशेने झुकतोय की काय असं वाटतंय. बघू तर काय करताय ते. आणि अजून एक गडी मात्र परत जवळजवळ घरी जायची वेळ झाली आहे. आणि षटक टाकायला आलेले आहेत डहाणूकर संघाचे स्टार प्लेयर सुमित. उत्कृष्ट असा स्क्वेअर टाकलेला आहे सुमित याने. पुन्हा एकदा कार्पेट शॉट. स्लोअर 1 चेंडू होता, कार्पेट शॉट मारलेला आहे, आणि 1 धाव मिळालेली आहे. सुमित संघासाठी चांगली कामगिरी करतोय. हलक्या हाताने टाकलेला चेंडू. आता निर्धाव जातो चेंडू. आता फक्त औपचारिकता उरली असं वाटतंय. आणि हा जोरदार फटका, आणि जातो चौकार. चौकार. क्या बात है. पुढील होणारी सेमीफायनल एमडी नाट्यांगण वर्सेस रिया नाट्यमला. पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला चेंडू, मात्र प्रत्युत्तर केलेला अद्वैतने षटकारामार्फत.
चांगला स्टॉन्स घेऊन मारलेला फटका, नेत्रदीपक फटका जो काय म्हणतो आपण तसा. आणि अवांतर धाव. सुमित त्याची लाईन अँड लेन बिघडवली आहे अद्वैत याने. चांगलं व्हेरिएशन टाकत होता सुमित, परंतु अद्वैत याने त्यांची गती या ठिकाणी गतीचा अंदाज लावला आणि एक फटका मारला. त्याच्यानंतर एक चेंडू वाईड आणि हा एज मिळालेला आहे. आणि या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे तो थिएटर मॅजिक. आणि त्याच्याकडून आपल्या बाला डान्सची अपेक्षा फायनल मध्ये प्रवेश केल्यानंतर थोडासा डान्स झाला पाहिजे चिपळूणचा बाल्या अनिकेत चिले यांच्याकडनं. हा गाणं लावणार तोपर्यंत नाचा. लवकरात लवकर एमडी नाट्यांकन आणि नववा नाट्यमय यांनी या